नमस्कार, मी अंकिता पंडित या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तर आज मी आपल्या ए टू झेड फार्मा या चॅनलवरती एक महत्त्वाचा टॉपिक घेऊन आलेली आहे. तो म्हणजे सकाळचे कोवळे ऊन याविषयी. त्याचे महत्त्व आपण इथे डिस्कस करूया. तर सकाळचं कोवळं ऊन हे आपल्या आरोग्यासाठी एक नैसर्गिक अमृत आहे. तर सकाळच्या कोवळ्या उन्हाचे मेन फायदे कोणते कोणते आहेत? तर त्याचा पहिला फायदा म्हणजे सकाळच्या कोवळ्या उन्हामध्ये आपण गेल्यामुळे आपली हाडे जी आहेत ती मजबूत होतात. त्याच्यानंतर आपल्याला जास्त प्रमाणामध्ये एनर्जी मिळते, म्हणजेच ताकद वाढ होते. तसेच सकाळच्या कोवळ्या उन्हामुळे मन अगदी प्रसन्न राहते. सकाळचं ऊन म्हणजे नक्की काय किंवा कोवळं ऊन आपण कधी म्हणू शकतो? तर सूर्योदयापासून सकाळी 8 ते सकाळी 9 वाजेपर्यंतचं जे ऊन असतं ते शरीरासाठी अत्यंत फायदेशीर असतं, की ज्याला आपण सकाळचं कोवळं ऊन असं म्हणू शकतो. तर ह्या सकाळच्या कोवळ्या उन्हाचे नेमके फायदे कोणते कोणते आहेत? तर सुरुवातीलाच आपण जसं बघितलं की त्याच्यामुळे आपली हाडे जी आहेत ती मजबूत होतात, शरीरामध्ये आपली एनर्जी आहे ती वाढते, आपलं जे मन आहे ते प्रसन्न राहतं आणि मेन म्हणजे झोप जी आहे ती सुधारते, स्लीप क्वालिटी जी आहे ती इम्प्रूव्ह होते. आता मेन म्हणजे आपण सगळेच ऐकतो की व्हिटॅमिन डी बद्दल. तर व्हिटॅमिन डी हे एक फॅट सोल्युबल व्हिटॅमिन आहे. तर जेव्हा आपण सूर्याचा प्रकाश घेतो किंवा हे जे सूर्याची किरणं जी आहेत ती जेव्हा आपल्या स्किनवरती पडतात, आपल्या त्वचेवरती पडतात, तेव्हा आपल्या शरीरामध्ये व्हिटॅमिन डी जे काही आहे हे तयार होत असतं, की जी एक सायंटिफिक प्रोसेस आहे की ज्याच्यामुळे हाडे मजबूत होत असतात, आपल्या स्नायूंना ताकद मिळत असते. तर आता ह्याच्यामुळे काय होतं, नेमकं आता फायदा काय आहे, की जर आपल्या शरीरामधली एनर्जी वाढली, जर आपल्या शरीरामधली ताकद जर वाढली, तर मेन म्हणजे थकवा जो आहे, आपल्याला येणारा वीकनेस जो आहे, तर व्हिटॅमिन डीमुळे आपल्याला व्हिटॅमिन डी मिळाल्यामुळे सूर्यकिरणांमधून तर थकवा जो आहे हा थकवा कमी होतो. त्याचप्रमाणे आपलं शरीर जे आहे ते फ्रेश राहतं, म्हणजे दिवसभर आपल्याला असं खूप छान असं फ्रेश वाटतं. दिवसभर आपला उत्साह आहे, आपली काम करण्याची जी क्षमता आहे ती खूप चांगली राहते. आणि मेन म्हणजे आपलं मन जे आहे हे शांत व आनंदी राहतं. कारण सकाळचं जर आपण कोवळं ऊन घेतलं 8 ते 9 या दरम्यानचं, तर सकाळी समजा ह्या कोवळ्या उन्हामध्ये आपण सूर्यनमस्कार घातले तर ते देखील खूप फायदेशीर होतात. त्यामुळे आपलं शरीर जे आहे ते खूप लवचिक राहतं. मेन म्हणजे आपला स्ट्रेस जो काही आहे हा स्ट्रेस आहे हा कमी होतो, मन शांत राहतं आणि आपल्याला आतून पॉझिटिव्हली फील व्हायला लागतं. म्हणजे हे बघा ना की कॉमनच आहे, दिवसभर आपल्याला फ्रेश वाटत असेल, जर आपल्याला कोणत्याही प्रकारचा थकवा, कोणत्याही प्रकारचा स्ट्रेस जो काही आहे तो जर जाणवत नसेल, तर ऑफकोर्स आपल्याला दिवसभर आहे की एनर्जी जी काही आहे तर दिवसभर ती एनर्जी टिकून राहते आणि आपल्याला खूप असं फ्रेश वाटतं. आणि आपल्या मनामधून की हे बघा, जर मेन मुळात म्हणजे की आपली जी झोप आहे, तर जर 8 तासाची आपली झोप झाली असेल तर आपल्याला ऑफकोर्स पॉझिटिव्ह वाटतं, बरोबर. दिवसभर कोणताही ताणतणाव आपल्याला राहत नाही, मेन म्हणजे स्ट्रेस राहत नाही. दिवसभराची जी आपली काही कामं असतील ही आपण अगदी सहजरित्या करू शकतो. सो पॉझिटिव्ह फीलिंग जे काही आहे हे वाढतं. तर चांगल्या झोपेसाठी हे अत्यंत उपयोगी आहे. जसं मी आत्ताच सांगितलं, तर कोवळ्या उन्हामुळे आपली स्लीप सायकल जी काही आहे ती सुधारते आणि रात्री आपल्याला खूप छान चांगली झोप लागते. तर योग्य वेळ कोणती आहे, की जे तरुण आहेत, ज्यांचं एज जे आहे सो अप टू
35पर्यंत जे आहे, सो त्यांच्यासाठी हे 15 ते 20 मिनिटं त्यांनी कोवळवून घेतलं पाहिजे. देन ज्यांचं एज हे खूप जास्त आहे, म्हणजे 40 प्लस हे खूप जास्त तर म्हणू शकत नाही आपण 40 प्लस या एजला, बट ज्यांचं 40 प्लस एज आहे, सो त्यांनी साधारणपणे एक 20 ते 30 मिनिटं तरी हे सूर्यकिरण जे आहेत, हा सूर्याचा जो प्रकाश आहे हा घेतला पाहिजे. आणि सकाळचे 7 ते 9पर्यंत ही कोवळं ऊन जे आहे किंवा हा सूर्यप्रकाश आहे, सो त्यामध्ये वेळ घालवणं, ती सूर्याची किरणं आपल्या बॉडीमध्ये घेणं, की जसं की मी मगाशीच सांगितलं की जेव्हा सूर्यकिरणं ही आपल्या स्किनवरती पडतात, सो त्यावेळेला आपल्या बॉडीमध्ये विटॅमिन डी हे तयार होत असतं. सो सकाळी 7 ते 9 हा सगळ्यात बेस्ट टाईम आहे. तर आता मेन काय करायचं की आपला चेहरा, हात आणि पाय आहेत हे सूर्यप्रकाशामध्ये ठेवायचे. त्याच्यानंतर सूर्यप्रकाशामध्ये हलकं म्हणजे चालणे किंवा व्यायाम, जसं की मी सांगितलं सूर्यनमस्कार किंवा इतर कोणतीही योगासनं आहे हे तुम्ही करू शकता. प्राणायाम बेस्ट आहे एकदम सगळ्यामध्ये. प्राणायाम आणि स्ट्रेचिंग जे आहे हे तुम्ही करू शकता. आणि जर तुम्ही एक सजेशन माझं इथे असं राहील की जर तुम्ही कॉटन कपडे जर वापरले तुम्ही, तर कॉटन कपड्यामध्ये ते UV रेज जे आहेत ते तुम्हाला पूर्ण बॉडीला तुमच्या UV रेज हे इझिली मिळू शकतात. सो अशी त्याची योग्य पद्धत आहे की नुसतं चालणंच नाही, तर चालण्याबरोबर तुम्ही एक्झरसाईज केलात तर त्याचा तुम्हाला खूप छान अजून बेनिफिट होईल. त्याचप्रमाणे प्रकाशाबरोबर आपण योग्य आहारसुद्धा घेणं गरजेचं आहे. जसं की जेवढं व्हिटॅमिन डी आपल्या बॉडीला गरजेचं आहे, सो त्याच्या डबल टिबल आपल्याला खूप जास्त प्रमाणामध्ये आपल्या बॉडीला कॅल्शियमची गरज असते. तर कॅल्शियमचे वेगवेगळे सोर्सेस आहेत. सो जसं की दूध आहे, रागी आहे, तीळ आहे. सो दीज आर द रिचेस्ट सोर्सेस ऑफ द कॅल्शियम, की ज्याच्यामधून आपल्याला खूप मोठ्या प्रमाणामध्ये कॅल्शियम जे आहे हे मिळत असतं. व्हिटॅमिन डी आहे, अंडी आहेत, दूध आहे, त्याच्यामधून आपल्याला कॅल्शियम मिळतं. प्रोटीन सर्व प्रकारच्या डाळ आहे, पनीर आहे, सो त्याच्यामधून आपल्याला प्रोटीन जे काही आहे सो हे प्रोटीन मिळत असतं. सो सूर्यप्रकाशाबरोबर योग्य आहार घेणं पण गरजेचं आहे. तर या ठिकाणी काय टाळावं, तर काचेमधून येणारा सूर्यप्रकाश जो काही आहे तो आपण अवॉइड केलं पाहिजे. शक्यतो सनस्क्रीन लावून ऊन घेणं हे पण अवॉइड केलं पाहिजे. बिकॉज काय होतं की सनस्क्रीन लावल्यानंतर ते UV रेज काही वेळेला तुमच्यापर्यंत ते पोचू शकत नाहीत. आणि 10 नंतरचं जे कडक ऊन आहे ते अवॉइड केलं पाहिजे. बिकॉज मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलेलं आहे की सनरेज घेण्याचा जो बेस्ट टाईम आहे, दॅट बेस्ट टाईम इज 7 to 9, म्हणजे सकाळी 7 ते 9 ही जी काही आहे ही सर्वोत्तम वेळ आहे की ज्यामध्ये तुम्ही सूर्यकिरणं जे आहे ते घेऊ शकता, सूर्यप्रकाश आहे ते घेऊ शकता. सो 10 नंतरचं कडक ऊन आहे हे सुद्धा तुम्ही अवॉइड केलं पाहिजे. तर आता ह्याचा नेमका फायदा आहे हा कोणत्या आपल्याला प्रॉब्लेम्समध्ये होतो, कोणत्या डिसीजमध्ये होतो, कोणत्या रोगांमध्ये होतो. तर सांधेदुखी असेल, कंबरदुखी आहे, गुडघेदुखी आहे, अशक्तपणा, सो ह्या सगळ्यामध्ये त्याचा जास्त फायदा होत असतो. तर निरोगी जीवनासाठी म्हणजे आपल्याला खूप असं छान हॅप्पी असं मस्त राहायचं असेल तर दररोज सकाळी 15 ते 20 मिनिटं सकाळचं ऊन घेणं हे सगळ्यात बेस्ट आहे. तसंच त्याच्याबरोबर योग्य आहार घेणं, योग्य व्यायाम करणं, प्राणायाम करणं हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली याबद्दल मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. जर अशाच पद्धतीचे आरोग्यविषयक व्हिडिओ ह्याच्यामध्ये जर तुम्हाला इंटरेस्ट असेल तर नक्की कमेंट करा. अशाच मी वेगवेगळ्या नवनवीन विषयांवरती व्हिडिओ घेऊन येत जाईल. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि आपल्या प्रियजनांबरोबर ही माहिती नक्की शेअर करा.
A to Z फार्मा नॉलेज ह्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि काय मग, तुम्ही पण तुमच्या दिवसाची सुरुवात ही सकाळच्या कोवळ्या उन्हाने करणार ना. थँक्यू.